पानिपतकार विश्वास पाटील यांनी जेव्हा कर्नाटक दौरा केला त्या दरम्यान त्यांनी या समाधीस्थळाला भेट दिली। याबाबत विश्वास पाटील यांच्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पान ही हालत नाही, परंतु याच महाराजांच्या वडिलांची समाधी जी आहे छत्रपती शहाजीराजांची समाधी ही भग्न अवस्थेत आहे आणि याच समाधी स्थळाला भेट दिलेली आहे पानिपतकार इतिहास संशोधक विश्वास पाटील यांनी। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, खूप काही तुम्ही तुमच्या एक्स पोस्टवर लिहिलं या समाधीच्या नंतर, काय भावना आहेत? मला एवढंच म्हणायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म देणारे त्यांचे पिताजी, ज्यांना मी नेहमी महापिता म्हणतो, त्या शहाजी राजांची समाधी ही कर्नाटकामध्ये दावणगिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी तिची ती भग्नावस्था पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि पोटात भीतीचा गोळा उमटला। याचं कारण असं की फक्त शिवाजी महाराजांचे वडील म्हणून नव्हे, पिता म्हणून नव्हे, शहाजी बाबांचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व होतं। त्यांचा खराखुरा इतिहास आमच्या इतिहास संशोधकांनी आणि अभ्यासकांनी आम्हाला कधीही शिकवला नाही। पण औरंगजेबाचा आजोबा जहांगीर याच्या विरोधात भातवडीच्या युद्धात त्यांनी गनिमी काव्याचा पहिला प्रयोग केलेला होता। आम्ही प्रयत्न केले, मी स्वतः प्रयत्न केले, पण होतं काय की खाजगी माणसाला तिथं खर्च करता येणार नाही, कारण ते संरक्षित ठिकाण आहे, केंद्र सरकारनं केलेलं आहे। तिथले बीजेपीचे एक चंद्रगिरीचे आमदार होते, त्यांना मी जाऊन भेटलो। दुसरे एक आमचे MLC आहेत मुळे साहेब म्हणून बिदरचे, त्यांना भेटलो। बीजेपीच्या गव्हर्नमेंटनी कसं तरी एक 5-6 कोटीची तरतूद केली, तोपर्यंत त्यांचं राज्य गेलं। म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणानं या कामाला मुहूर्त लागत नाही। तर या स्थळाचं महत्त्व लक्षात घेऊन शिवाजी महाराज कोण होते हे जर तुम्हाला समजत असेल तर त्यांना जन्म देणारे, घडवणारे त्यांचे महापिता आणि त्यांचे महागुरु कोण आहेत हे तुम्हाला कळायला हवं, पण तेवढी कृतज्ञता आपण दाखवत नाही, हेच माझं दुःख आहे। मंगेश वन्नेसह गोविंद तुपे, G24 तास, मुंबई।